आई जाणाई वाजगायला नतमस्तक होतो. आई वडिलांचा शुभ आशीर्वाद. मी उमेश सावंत, मॅन फ्रॉम मालदेव पेण रायगड, आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. स्पर्धा आपण पाहतोय कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत कैलासवासी सचिन उत्तम बोरगे यांच्या स्मरणार्थ कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक 2024 आपण पाहतोय. सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची स्पर्धा. पहिला बॉल आपण पाहू शकाल. पहिला बॉल आलाय तो एक सिंगल आहे. पहिल्या बॉल वरती आपण पाहू शकाल डिक्लेअर झोन मध्ये विशाल आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लीड करण्यासाठी दाखल झाले. तर लीडिंग बॉलर सध्या आपण राहुलला पाहतोय. हॅलो चेक. त्याचबरोबर मी अंकुश बोरगे आणि विकास बोरगे यांना विनंती करेन, तुम्हाला कॅश प्राइज इथे आली होती तर आपण इथे यायचं आपले कॅश प्राइज घेण्यासाठी. तर आपण जाऊया पुणे एकदा मॅच कडे, जिथे धावा अद्याप आतापर्यंत पाहतोय त्या 2 धावा स्कोरगार्ड वरती. चांगला बॉलिंग आतापर्यंत, बॉलिंग अटॅक आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. हो वाव, इट क्लास बॉल आणि डॉट बॉल आलाय. काय सुरुवात केली यार या गोलंदाजानं. कोणत्याही P1चं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल बॉलिंग. त्याचबरोबर इथून मी वायसलवाडी टीमचे कॅप्टनना विनंती करेन की आपण इथे यायचा आपला सन्मान केला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपल्याला सन्मान इथे देऊन सन्मान केला जाईल. तर वायसलवाडी टीम प्लीज आपण या, आपला सन्मान इथे मात्र घेतला जाईल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग फटका आलाय आणि मिळाला त्या या इनिंग्स मधला पहिला चौकार. जबरदस्त आपण पाहतो हे फॉर्मॅट. आणि चौकार आल्यानंतर धावाच्या गतीला वाढ होती आणि धावा अद्याप झाल्यात त्या आपण पाहू शकाल. त्या 6 धावा. चांगली सुरुवात केली आहे त्या फलंदाजानं. त्याला देखील आता रिदम भेटलाय. तो बोसम मध्ये फॉर्म मध्ये येणं तितकंच महत्वाचं असेल या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल बॉलर तयार होतोय राहुल. स्ट्राईक एंडला सध्या आपण पाहतोय नितीन. हो बॉल हवेमध्ये आहे. ऑन द राईज फटका. ऑन साइडला लॉंगऑन मधून आले क्षेत्ररक्षक, नजर ठेवली बॉल वरती आणि तो कॅच कॅरी केलाय. आणि पहिला धक्का लागत असताना बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय लॉयन क्रिकेट क्लब जांभूळमडी. यस डीजे. कारण का एकाला सावरावं लागतं, एकाला आवरावं लागतं. सावरलंय ते आमच्या बोरगेवाडी टीमनं या स्पर्धेमध्ये. आणि वायसलवाडी टीम्स या आपण पराभव झाला काही हरकत नाहीये, परंतु चांगले प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश आलं नाहीये, परंतु आपला सन्मान देखील इथे केला गेलाय. हो भन्नाट वेग 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 आणि वेग, परंतु दिशा खराब होती आणि पंचांचा कॉल आलाय इथे व्हाईट बॉल. याच्यावरती आपण पाहिलं तर एक सिंगल मिळाले. अव्यंतर धावेनं भर पडली गेली आहे. धाबा झाले स्कोरगार्ड वरती आतापर्यंत त्या 7 धाबा. चला वनडे आहे का सर? बाहेर बॉल. यस 2 धाबा इथे 1+1 असे ऍड केले जातील. टीमचे टोटल आपण पाहतोय 8 धाबा. 8 धाबा स्कोरगार्ड वरती. कोणाला बसेल गाठ, कोणाची लागेल वाट, कोण मांडेल या मॅच मध्ये तो थाटमाट. चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. अगदी कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनचे सर्व आता मला वाटते टीम साजखुद आहेत, परंतु यू मे साइड डेफिनेटली हुड. फलंदाजी तांडी 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 गोल. गोलंदाज गोल ठोकडीचे. बाजीराव सिंगम या दबंग. जबरदस्त बॉलिंग अफलातून आपण पाहिलं. षटकाची झाली आहे समाप्ती आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी 5 धावा झाल्या स्कोरगार्ड वरती 8. आणि सध्या आपण पाहिलं तर थाटमाट मांडला मी बडेन गोलंदाजी करणारे टीम के स्टार कळंत्रेवाडी. चांगला बॉल आपण पाहिला. शेवटचा बॉल त्याच्यावरती दांडू गुल केलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अद्याप आतापर्यंत आपण बघतोय 2 फलंदाज आघाडीचे बाद झालेत लीड करणारे. आणि सध्या आता मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करणं
खूप महत्वाचा आहे. विशाल स्ट्राईक एंडला तर पवन दुसऱ्या एंडला आणि बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपण पाहतोय तर राजू यांना चांगली गोलंदाजी अद्याप आतापर्यंत. आडव्या बॅटनं फटका इथे जातोय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स क्लिअर प्रॉपर लीगल. अजून एक इथे बरोबर फटका फसला गेलाय लॉंगॉन मधून. क्षेत्ररक्षक आलेत. पकडलीये 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 पकडलीये. वर्ल्ड कॅच. शेवाळे विशाल शेवाळे आपण कुठे असाल तर आपण पारितोषिक घेऊन जा जे आपल्याला पारितोषिक लावले होते या स्पर्धेच्या माध्यमातून. विशाल शेवाळे इथे विकेट कोसळला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी होती आणि कोणताही रूम वाव दिला जात नाही. ज्या वेळेस रूम दिला वाव दिला त्यावेळेस विकेट कोसळला गेल्यात. ला 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 लाजवाब गोलंदाजी आहे. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सध्या काम पहिल्या षटकामध्ये राहुलने चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्याच्याच खांद्याला खांदा देऊन सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण बघतोय तो राजू याला पहिल्या बॉल वरती चौकार जरूर दिला. दुसऱ्या बॉल वरती त्याने घेतली एक महत्वपूर्ण विकेट. इटका जवाब पत्तर साहेब. फुल टॉस कावून 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 दिलाय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. एवन क्वालिटी अँड हँडसम बॅक ॲट सिक्स. जबरदस्त आपण पाहतोय डीजे ऑपरेटिंग आणि त्याच्या समेत आमच्या रुपेजी पाटील. आज खरं आज योग आला कारण का दोन पेनचे कॉमेंटेटर आज इथे अगदी नवी मुंबईमध्ये बरसतात. चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर हो 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 हलक्या हाताने पुश करो खुश रहो. फक्त बॉलला ढकलून दिलं. प्लेसमेंट चांगली होती. मुवमेंट चांगली होती बॉल वरती कारण का तो बॉल तितकासा चांगला होता. एक रन राहते षटकारानंतर आणि धाबा अद्याप आपण पाहतोय. धाबा झाले स्कोरगार्ड वरती आतापर्यंत त्या 2 गडी बाद आणि 19 धाबा. सध्या आपण पाहिलं तर चांगल्या 3 बाद झालेत. इथे मात्र बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय आणि तदनंतर अष्टमच्या 12 लाईनच्या बॉल बाहेर चाललाय. एक अतिरिक्त धाव मिळते आणि धावाच्या सरेन आपण पाहिलं तर 20 धावा स्कोरगार्ड वरती आतापर्यंत. चांगला खेळ या मॅच मध्ये रंगेल का हे देखील तितकंच महत्वाचं. लो फुल टॉस कॅचची संधी आहे. मिड ऑन मधनं अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आले होते परंतु चांगला प्रयत्न केला परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये. परंतु एक सिंगल मिळेल या बॉल वरती आणि एक सिंगलच्या मदतीनं एक सिंगलची सहाय्यता महत्वाचं योगदान आणि टीमची टोटल 21 धावा कॅच व्हायला होती परंतु सध्या आपण पाहिलं तर अगदी दगड आहेत. हो वेग भन्नाट आहे परंतु लेग स्टंपच्या बाहेर बॉल. अतिरिक्त धाव व्हाईट बॉलचा कॉल. एक सिंगल आपण मिळते आणि आपण पाहतोय सध्या ओम भट भगव भागदरी हिम क्लीम. हो चांगला चांगला बॉल आपण पाहतोय. हिम बग भुगे बगणं भागोदरी डपो ग्लूम क्लीम क्लीम ओम भट स्वाहा. ताते बिच्छू आज तो कमाल आने वाला है. आप हमारे साथ हैं. तात्या बिच्छू के पास आप कोई मत जाइए क्योंकि वो डच लेगा ना तो बहुत मुश्किल होगा. तात्या बिच्छू आहे आपल्या समेत आणि त्याचबरोबर चिटकी. चिटकी कैसी है आप. यस फाइन ओके लव यू. सौ या मॅचच्या दिशेने तिथे धावा झालेत अद्याप आपण पाहतोय त्या 22 धावा. दुसऱ्या षटकाची समाप्ती होती आहे आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आणि 2 षटकाचा आपण पाहिलं तर मध्यांतर संपला गेलाय आणि 2 षटकानंतर आपण पाहिलं तर ज्या वेळेस एखादा पिक्चर ज्या वेळेस आपण मूवीज बघायला जातो आणि जेव्हा एंटरटेन होतो त्यावेळेस त्या पिक्चरला एक वेगळी कहाणी लागते आणि तशा पद्धतीने एक वेगळी कहाणी होईल का या मॅच मध्ये ते देखील पाहणं तितकं महत्वाचं. बॉल फटका सुरेख नाहीये. फटका फसला गेलाय. अगदी लेट कट मी म्हणेन. बॉल जसा अंगावरती थोडासा आला मारण्याचा प्रयत्न जरूर केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि तिथे मात्र विकेट मिळते बॉलिंग करणारे टीमला आणि अजून एक धक्का इथे चौथा बाद होतोय.
गोलंदाजी पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत गोलंदाजानं. काय बॉल टाकला, अगदी बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा अंगावरती आला, तितकासा जोरकस प्रयत्न केला नाही आणि फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश त्यानं भागीदारी आणि साझीदारीची गरज आहे या मॅच मध्ये. आता जर जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगली धाव संख्या उभारावी लागेल. यावेळेस नक्कीच बॉल हवेमध्ये आहे. चंद्रयान 3च्या भेटीला जरूर गेलाय, आला खाली, सुनीलने कॅच कंप्लीट केलाय. फलंदाज बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक. गेंदबाज को मजा आता है बैक टू बैक विकेट लेने के बाद. अगदी आपण पाहिलं तर राजेश काय जबरदस्त लेअर मध्ये गोलंदाजी करतोय. अगदी टप्प्यावरती तिथे नाणं ठेवा आणि त्या टप्प्यावरती बॉल पडावा, तशा पद्धतीने आपण गोलंदाजी पाहतोय. चांगला कॅच इथे पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक इथे 2 कॅचेस झाले. त्यांनी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज राजेश आणि स्ट्राईक केला सध्या बॅटर अजित बॅटिंग साठी आलेत. हॅट्रिकचा बॉल अजित स्ट्राईकला. चांगला खेळ, चांगला गेम, चांगला युद्ध रंगलं गेलंय या मॅच मध्ये. कमालीचा गेम पाहायला मिळतोय. बॉल टप्पा खाल्यानंतर अधिकचा बाउन्सर पाहायला मिळतोय इथे. यस, व्हाईट बॉलचा कॉल. दारू पिएगा तो डान्सर और गेंद थोडी सी उछाल देते उसको कहते दोस्त बाउन्सर. आणि तो प्रयत्न गोलंदाजानं केला आणि तो प्रयत्न मी म्हणेन अक्षम ठरलाय. एक अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेची भर. ओ डायरेक्ट मारलाय. इथे रन्स नाहीये कारण का कोणतीही मुवमेंट नव्हती फलंदाजाची आणि तिथे रन्स दिले जात नाहीये. अगदी पाय धरले फलंदाजाचे आणि चाबूक मारा केला गोलंदाजानं. आणि काय लाजवाब गोलंदाजी या मुवमेंटला तो करत आहे. धाबा स्कोरकार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय त्या एकूण धावा झाल्या 23. जर 45-50 धावा बनवल्या. मागची आपण मॅच पाहिली, रफ अँड टफ क्वालिटी मॅच, अगदी हाय स्कोरचा मॅच होता. अगदी 46-47 धावा जमवल्या होत्या. तशा धावा जमवला तर मॅचला मजा येते. धावा होणं तितकं महत्वाचं असतं. धावा आल्या पाहिजे, तो प्रयत्न झाला पाहिजे. आणि सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती लीड करतोय आपल्या टीम साठी. 101 त्याच्यावरती नियंत्रण, कंट्रोल, टप्प्यावरती नियंत्रण, या सर्व काही गोष्टी लाजवाब करत असताना गोलंदाज राजेश एक बॉल व्हाईट टाकला असला पण दुसऱ्या बॉल वरती कमबॅक केलं, परत बॉल वरती कमबॅक केलं आणि अद्याप आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केली आहे. चाणाक्ष पद्धतीनं सुंदर गोलंदाजी, अप्रतिम बॉल, बॅटची अटली कडा, बॉल चालल्या पाठीमागे यष्टीरक्षक आहेत तिथे. सिंगल मिळते कमालीची, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल सध्या गोलंदाजी करतोय गोलंदाज राजेश. अजय आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आले 8, दुसऱ्या षटकामध्ये आले 14 आणि तिसरं षटक चालत असताना अजयने कमाल केली या मॅच मध्ये. अगदी थांबवून ठेवलंय, बेड्या ठोकल्यात, बेड्या सुटना. ओ जोरकस खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची कडा, रूम दिला जात नाहीये, वाव दिला जात नाहीये, लाजवाब गोलंदाजी होतीये. अजून एक येतोय चांगला बॉल आणि या बॉलने आपण पाहिलं तर षटकाची होती समाप्ती. तब्बल झालाय 3 षटकांचा खेळ. गडी बाद झाले ते एकूण 5 आणि रन्स झाले त्या स्कोर गार्ड वरती आतापर्यंत त्या 25 धावा. कमालीची बॉलिंग अटॅक आपण पाहिला. फक्त आणि फक्त या ओव्हर मध्ये आल्या त्या धावा 3 धावा. काय सुंदर गोलंदाजी केली आहे. यस डीजे. फर्स्ट नाही, ज्या गाडीला सेकंड नाही, ज्या गाडीला डायरेक्ट टॉप असतो ती गाडा म्हणजे बैलगाडी गाडा शरद. यस, इथे बॉल फनचा इशारा करतायत की फलंदाज बाद झालाय. एकही फलंदाज आपण पाहिला तर अगदी क्रीज वरती राहत नाहीये, अगदी सस्त्यामध्ये परत आहेत. म्हणजे हा जो माल आहे ना, मी म्हणेन कुणाला राग नाही केला कारण एन्जॉयमेंट देखील झालं पाहिजे, एंटरटेनमेंट झालं पाहिजे. हा माल झोमॅटोचा आहे कारण का 100 रुपयाची बिर्याणी फक्त 25 रुपयाला, अगदी सस्त्यामध्ये. असे फलंदाज आपण पाहतो एकाच्या पाठोपाठ एक, एकाच्या पाठोपाठ एक, एकाच्या पाठोपाठ एक मात्र माघार जातात. येस डीजे.
आपण पाहू शकाल कलंत्रवाडी काय गोलंदाजी केली आहे. फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न, ताकद नाहीये फटक्याला, एक सिंगल मिळते. दुसरी धाव घेतली जाईल का? यस यस नो नो यस, कॉल नाही दिला. कॉलिंग फसलं गेलं इथं. डोळ्यांमधला इशारा नव्हता. वेट वॉच या सर्व काही गोष्टी तुम्हाला संपन्न कराव्या लागतात. धाव घ्यायची असेल तर येस, नसल घ्यायची तर नो, आणि घ्यायची असेल तर अगदी वेट करावा लागतो आणि तो वेट केला नाहीये. या गोष्टी कोणतीही झाल्या नाही आणि तिथे मात्र फलंदाज फसला गेलाय. फलंदाज होईल बाद, एक सिंगल मिळते या बॉलवरती. एस डीचा फिल्डिंग बॉल चालला इथे सीमारेषेच्या लगत, परंतु 3 क्षेत्ररक्षक आहेत. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक आपण पाहतोय. फलंदाजांना थांबवलंय, थकवलंय. काय जबरदस्त गोलंदाजी होतीये. धावा मिळतील इथे 2-2च्या साहाय्याने आपण पाहतोय. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. त्या स्कोर कार्ड वरती त्या 28 रन आणि गडी कोसळले ते एकूण 7 गडी कोसळले गेलेत. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल रोशन आणि सध्या आपण पाहिलं तर किरण यांना आशेचा किरण मैदानामध्ये आलाय, परंतु लोय ऑर्डर मध्ये आता बॅटिंग होणं तितकंच महत्वाचं आहे. हाणा मारतं षटक, शेवटचं षटक, स्लॉगिंग ओव्हर मध्ये धावा किती येणार ते पाहिलं जाईल या मॅच मध्ये. चांगला खेळ आतापर्यंत. आडव्या बॅटने खेळलाय, स्ट्रोक हवेमध्ये फसला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं, ओ माय गॉड, नजर ठेवता आली नाहीये. बॉल पर्यंत पोहोचले होते त्या रेंज पर्यंत, परंतु रेंज पर्यंत देखील तो फटका नव्हता आणि मिळाला तर पुन्हा एकदा त्या 2 धावा. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु सुरुवातीचे फलंदाजी लीड करणारे बाद झाले. तदनंतर दबाव आणि तदनंतर आपण पाहिलं तर आतापर्यंत दहशत दरारा दबदबा ठेवलाय. हो आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला गेलाय. यष्टीरक्षक इथे कमाल. इथे ओव्हरची होती समाप्ती आणि तब्बल 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर फर्स्ट इनिंगला ब्रेक लागलाय आणि धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. तब्बल गडी कोसळले ते 7 आणि धावा फक्त झाल्या त्या 30 अवघ्या. यस नंतरची मॅच प्रवीण स्मृती बामणवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये यस जिंकल त्याची मॅच होईल. जे विजेते होईल त्यांची मॅच अगदी बोरगेवाडी टीम सोबत होईल. नेक्स्ट मॅच ती 3 ओव्हरची असणार आहे. आमच्या समेत रुपेजी पाटील आपण पाहतोय UTC लाईव्ह यांच्या माध्यमातून संपूर्ण ही स्पर्धा आज कव्हर केली गेली आहे. डीजीची 7 आम्हाला चांगली लागते या मॅच मध्ये आणि चांगल्या पद्धतीनं आज MCF पॅनलचे पंच देखील या स्पर्धेला आहेत. खरं तर कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन एक पाऊल आज पुढे गेले कुठेतरी मी म्हणेन, कारण का आयोजन नियोजन अगदी दमदार फटाट त्यांनी केलंय. चला लगेच आपण जायचंय, लगेच मैदानामध्ये रवाना व्हा. फक्त 30 धावा जमवल्या गेल्यात. 31 धाब्यांची आवश्यकता या मॅच मध्ये ठेवले आणि कशा पद्धतीनं या धावांना रोख लावतील का गोलंदाजी करणारी टीम. परंतु ह्या जर धावा बनवायच्या असतील तर चांगली बॅटिंग तुम्हाला देखील करावी लागेल, कारण का क्रिकेट आहे, अनिश्चितचा गेम आहे. कित्येक वेळा आपण पाहिलंय लो स्कोरच्या मॅच ह्या मोठ्या होत असतात. तोपर्यंत आपण जाऊया हम सुमधुर संगी हम यू गए और यू आए तब तक ST से. पुणे जाऊया आपण मॅच कडे, जिथे जबरदस्त आपण पाहतोय ही स्पर्धा आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने उद्घाटनाचा सोहळा झाला आणि ही स्पर्धा ज्यांच्या आपण पाहिली तर कैलासवासी सचिन नाना स्मृती चषक, कारण का सचिन दादा आज आपल्यात नाही आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना ही स्पर्धा आपली संपूर्ण काम करत आहे. आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि आज 4 चांद लावले त्या स्पर्धेला. थोडं स्पीडअप ठेवा प्लीज. लगेच ओपनिंगची जोडी मैदानामध्ये बघा, थोड्याच उशिरामध्ये हा लगेच मॅच कदाचित संपू शकतो, कारण का कलंत्रवाडी ही बलाढ्य संघ आहे आणि कित्येक वेळा त्यांनी आम्ही त्यांचा खेळ पाहिलाय. खरं तर आज योग आला या स्पर्धेमध्ये. बरेचसे कॉल आमच्या सचिन दादाने देखील केले होते. मला वाटते जवळजवळ रुपेश सर गेल्या वर्षी मी मार्च महिन्यामध्ये आलो होतो या स्पर्धेसाठी. मला वाटते जवळजवळ अगदी 380 दिवस झाले असतील कदाचित आणि तदनंतर
पूर्ण संपूर्ण या कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनची भेट होती. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे संघ मात्र आपण पाहिलं तर अडचणीमध्ये आहे आणि जर अडचणी दूर करायच्या असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे जांभूळवाडी टीमला मॅच एकदम जबरदस्त होती. त्याच्या दिवसामधली दुसरी मॅच. चला स्पीडअप करा. आमचं पंच देखील ग्रीन सिग्नल देतील आमच्यापर्यंत. धावा बनवायच्या आहेत त्या एकूण 31. राज आणि अजय बॅटिंग साठी आणि निलेश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल, फर्स्ट बॉल. मॅचला होती सुरुवात. संघर्ष, महायुद्ध, घणासाम सुरुवात. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर, कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये मारण्याचा प्रयत्न. बॉल आला इथे पहिला, आलाय तो व्हाईट बॉल. अगदी लांबवर होता थोडासा बॉल, दूरवरती होता. फलंदाजांनी प्रयत्न जरूर केला परंतु व्हाईट बॉलचा कॉल आलाय पंचांचा. पहिल्या बॉल वरती एक सिंगल मिळते अवेंतर दाबेनं. दुसऱ्या बॉल वरती केला इथे बिग अटॅक परंतु क्षेत्ररक्षक वा लाजवाब लाजवाब. अशा पद्धतीने जर तुम्ही अटॅक केला, अशा पद्धतीने जर क्षेत्ररक्षण केलं तर या मॅचला तुम्ही रोखू शकता. गोलंदाजाला काय हवं असं वाटतं तर क्षेत्ररक्षण चांगले झालं, क्षेत्ररक्षण चांगलं झालं, गोलंदाजीची ऊर्जा वाढते. खरं तर आज ऊन खूप आहे, ऊर्जा प्रत्येकाची वाढते. बॉलर तयार होतोय. ओहो हलक्या हातानं प्लेसमेंट, एक्स्ट्रा कव्हर डोक्याच्या वरनं बॉलला फेकून दिलाय. सिंगल मिळते. दुसऱ्या धावाचा केलाय प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे बघता 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 2 धावा इथे पूर्ण केल्यात. चांगली सुरुवात मी म्हणेन बॅटर राज आणि अजयच्या माध्यमातून. अजयला आपण पाहतोय, अजय की गजब कहाणी मॅच मध्ये होईल का, काहीतरी चमत्कार करावा का, कारण का चमत्कार करावा लागेल इथे गोलंदाज करत असताना. बॉलिंग करणाऱ्या टीमला इथे काहीतरी चमत्कार करावा लागेल. जांभूळवाडी टीम सध्या अडचणीमध्ये आहे. सध्या अद्याप आपण धावा पाहतोय, त्या धावा स्कोरगार्ड वरती झाल्यात त्या 4 बनवायच्या आहेत. 31 रोकावं लागेल, थांबवावं लागेल. प्रत्येक बॉल हा डॉट हा विश्वासाचा असणार आहे. बॉलर तयार. हॅप ट्रॅकर त्याला लगेच आपण पाहिलं तर अगदी लॉंगॉनला बॉल चाललाय. सिंगल मिळते. बॉल वरती जोरकस खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत फलंदाज परंतु मी म्हणेन बॉलची गती कमी केली गोलंदाजाने. बऱ्याच वर्षाचा त्यांना देखील अनुभव आहे निलेश यांना आणि बॉलची गती कमी केल्यानंतर तितकासा जोरकस प्रयत्न केला नाही. आली ती सिंगल. टीमची टोटल ते 5 धावा स्कोरगार्ड वरती. पहिलं षटक चालू असताना धमाकेदार आपण ही स्पर्धा पाहतोय. हो बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स आलाय. पंचांचा इशारा आलाय. थोडा ऑस्टपच्या लाईनच्या थोडा बाहेर आहे आणि बाउन्सच्या अतिरिक्त आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त धावा तुम्ही एक्स्ट्रा धावा दिल्या त्यागी सहज पद्धतीनं इथे मॅच कळंत्रवाडी जिंकू शकते. प्रयत्न करावे लागतील, सातत्यपूर्वक तुम्हाला लढावं लागेल. चांगला फोकस इथे टप्प्यावरती. बॉल कार्यक्रम परकेट केला. बॉल चालला इथे दन 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 सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स. यस सीधी बात बोलू आता. माझी सटकली नाहीये. फलंदाजीची कदाचित सटकली असेल. सटकायलाच पाहिजे, सटकले नाही तर काही होणार नाहीये. 4 धावा मिळाल्या गेल्या. क्रॅकिंग 4 आला. यावेळेस मोठा फटका बिग हिट्स केलाय नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, लांबचा प्रवास आहे, इलाका खाली आहे, इलाका खाली मध्ये जाईल बॉल. 1 बाउन्स 2 बाउन्स लीगल देखना दमदार चौकार. चांगली सुरुवात. यावेळेस स्ट्रोक आपण पाहू शकाल. बॉल चला इथे सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा बिग क्वालिटी है and handsome back 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 टोकलाय षटकार. राज करतोय मैदानामध्ये. प्रत्येकाला माहिती आहे ही खेळपट्टी त्यांच्या प्रेमामध्ये पडतेच, कारण की आज
कित्येक वर्ष या त्या खेळपट्टीवरती खेळ करत असतात, परंतु आज खुश केलंय प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं बॅटरने बॉलरने खुश केलंय, तात्या बिच्चूने खुश केलं नाहीये आतापर्यंत चुटकीने, कारण का चुटकीचा खास आपल्याला डान्स पाहायला मिळाला नाहीये, परंतु चांगली बॅटिंग होतीये. अगदी P1च्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग, पॉवर जनरेट केली, धावा मिळवल्या त्या एकूण तब्बल 20 धावा. शेवटच्या बॉलवरती उत्तुंग फटका आलाय आणि आपण पाहू शकाल चांगला खेळ, चांगला दरम्यान 11 धाव्यांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय पवन यांना अगदी दुसरा ओव्हर P1चं षटक संपलं गेलंय. हॅप ट्रॅकर बॉल होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न अगदी फाईन लेग रिजन मध्ये, परंतु बॅटची कडा तर जाऊया तिथे. डॉट बॉल आलाय, सुरुवात चांगली केली गोलंदाजानं, डॉट बॉलला बॅटची कडा जरूर घेतली, पण परंतु मॅच अगदी सहज मी म्हणेन च्या पद्धतीनं मॅच मध्ये मजा राहिली नाहीये. हो टॅप शॉट केलाय, काय होईल ते विकेटची संधी. चांगली गुड रनिंग द बिटवीन द विकेट. पाहिलं कॉलिंग नव्हती, फटका फसला गेला होता बिडॉन मध्ये आणि तदनंतर अगदी पाहिलं तर कॉलिंग नव्हतं, पाहिलं नव्हतं आणि थोडंसं काहीतरी गुडबुड झाली क्षेत्ररक्षणामध्ये बॉलर मध्ये आणि तदनंतर धाव मिळाली त्याच्यावरती. एक विकेटचं कोणतंही नुकसान नाहीये. सुस्थितीमध्ये आहे बॅटिंग करणारी टीम. सध्या आपण पाहिलं तर कळंत्रेवाडी लाजवाब खेळ केलाय. पहिल्या डावामध्ये गोलंदाजी चांगली केली आणि आता बॅटिंग देखील चांगल्या सुरेख पद्धतीनं या मॅच मध्ये करतायत. बॉलर तयार, स्टँडिंग डिलिव्हरी, हाय अँड हँडसम बॉल, साधावी साडी, डिस्पॅच 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 दगडीचे. मिळतोय षटकारच्या 6 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 27 धावा. फक्त अवघ्या 4 धावेची गरज आहे. एकतर्फा मुकाबला. पुन्हा एकदा मॅच ची हवाच निघून गेली आहे. जसा एखादा टायर फुटला हवा निघून जाते, एखादा फुगा फाटला हवा निघून जाते आणि सरळ पुन्हा स्टँडिंग दिलं झेरॉस्कोपी सारखा फटका आलाय. MS धोनीच्या स्टाईलने या मॅचला फिनिश केलाय. कमालीचा इथे खेळ केला. आधी इथे फिल्डिंग आणि तदनंतर बॅटिंग. नो लॉस, लाजवाब कामगिरी 2 फलंदाजाने केली आहे आणि हा मॅच सहज पद्धतीने कळंत्रेवाडी हा जिंकलाय. चला नेक्स्ट मॅच विजय टीम असणार आहे आणि स्टाइलिश ऑफ द प्लेयर या मॅच मध्ये. चला लगेच स्पीडअप घ्यायचा आहे. 3 षटकांचा मॅच असणार आहे. यस सर, आमचे कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होतील. मॅन ऑफ द मॅच